नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। खाजगी ट्रॅव्हलची दुचाकीला धडक, 2 तरुणांचा मृत्यू। पोलादपूर ओंबळी मार्गावरील घटना। पोलादपूर ओंबळी मार्गावरील रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास खाजगी बसची दुचाकीला धडक। मंदिराचे लाईट बंद करण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीला बसल्याने या अपघातात दुचाकीस्वारासह सहकारी त्याचा जागीच मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मयत राहुल श्रीरंग साळुंखे वय 27 व सिद्धेश गणेश सकपाळ वय 23 हे दोघे सकाळी 6:45च्या सुमारास ओंबळी गावातून मंदिराचे लाईट बंद करण्यासाठी जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हलची ठोकर बसली। या अपघाताची एवढी भीषणता होती की दुचाकीस्वार व सहकारी गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे ग्रामस्थांनी उपचारासाठी दाखल केले, पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर ते मृत झाल्याचे घोषित केले। सदरची बस मुंबईवरून पॅसेंजर सोडत ओंबळी मार्गे घोगरे गावावरून खेडकडे जात होती। कोकणात गावागावात शिमगा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। यासाठी सर्वदूर पसरलेले भूमिपुत्र आवर्जून गावात दाखल होतात, गावे भरून जातात। सर्वत्र प्रचंड उत्साहात व आनंदाचे वातावरण निर्माण होते। असेच पोलादपूर तालुक्यातील ओंबळी गावाला देखील शिमगा उत्सवाच्या आनंदाचे उधाण आले होते। पण आज सकाळी 2 तरुणांच्या या दुर्दैवी अपघाताने मृत्यू झाल्याने ओंबळी गावासह पोलादपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे। या तरुणांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा टाहो सर्वांना सुन्न करून टाकणार आहे। सदर अपघाताबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याकडे दुर्लक्षितपणामुळे तरुणांचा बळी गेल्याचा ग्रामस्थांचा ठपका ठेवत संताप व्यक्त केला जात आहे। या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।